पहिली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली। एका साइडला जयनबान दापोली आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळ करत असताना युनिटीची ताकद काय असते, युनिटीची ताकद दाखवत असताना बाळाने चांगला खेळ केला, त्या पाठोपाठ येणाऱ्या खेळाडूंनी चांगला खेळ केला आणि नक्कीच पहिला विजय संपादन केला तो सुनील स्पोर्ट चिचपाडा टीमने, अर्थात बाळाच्या टीमने। दुसरी लढत प्रेक्षकांच्या समोरील एका साइडला असेल शान स्पोर्ट रोडपाली आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळ करत असताना कुणाल नाईकचा संघ आपण पाहू शकाल सिद्धिविनायक भिंगारे। आदरणीय रमणजी भोईर यांना विनंती करतो दादा आपण अतिथी कक्षामध्ये या। आदरणीय रमणजी भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण या अतिथी कक्षामध्ये। ओम साई स्टॉल खऱ्या अर्थाने ओले नाईट मध्ये लगावलाय साहिलजी भोईर, एक उत्तम टेस्ट ज्यांची पाहिली आम्ही, मग वजरी फ्राय असेल, चिकन प्लेट असेल, त्याचबरोबर शोरमा असेल। तर चला कुणाल आपले दोन बॅट्समन मैदानामध्ये येऊ द्या आणि शांसपूर रोडपाली टीमला विनंती करतोय की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या। दोन अंपायर देखील सज्ज असतील मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये संजयजी म्हात्रे कांबोटे यांना आपण पाहतोय, तर लेग अंपायर आपण पाहतो आत्मरंजी कोळी कोंबडभुजे त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया। तर चला भिंगारी टीम आपले दोन फलंदाज मैदानामध्ये जाऊ द्या, कारण फायनलचा दिवस अर्थात 9 मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळवायच्या या हेतूने नक्कीच थोडस टायमिंग वाचवणं खूप इम्पॉर्टंट असेल। तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की त्वरित आपला सामना चालू करा। खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचा रणसंग्राम एची डोला एची देया साखर होताना आपण या पारगाव क्रीडा नगरीमध्ये पाहतो। स्पर्धा पाहायला गेल्या खूप चांगल्या रीतीने भरवण्याचं काम केलंय, सुसज्ज मैदान। तर चला बॅट्समन मैदानामध्ये जाऊ द्या, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर स्पर्धा आपण पाहतो पारगावच्या माध्यमातून। नक्कीच सुनील स्पोर्ट चिचपाडा संघ आपण कुठेही जाऊ नका, विनर्स वर्सेस विनर नक्कीच आपल्याला पहिली मॅच सेकंड राऊंडची पाहायला मिळेल। जो सामना जिंकेल रोडपाली किंवा भिंगारी संघ त्याच्या अगेन्स्ट मात्र सुनील स्पोर्ट चिचपाडा संघ खेळताना आपण पाहू शकाल। सलामीची जोडी मैदानात सरकताना दिसते, खूप चांगली स्पर्धा, नीटनेटका एक क्रिकेटचा दैवीप्यमान 16 साखर होताना आपण खऱ्या अर्थाने पाहतोय या पारगाव क्रीडा नगरीमध्ये। आमच्या मंचावर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय खऱ्या अर्थाने रायगड टेनिस क्रिकेट मधील जे खेळाडू खऱ्या अर्थाने अनंत फोटोग्राफीच्या माध्यमातून जे पडद्याच्या पाठीमागे होत्या त्यांना नक्कीच पडद्यावर उमटवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं ते आनंदजी तारेकर, ज्यांनी खऱ्या अर्थाने पारगाव गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये नेऊन ठेवलंय। वादळ बैलाचे मालक आमचे आनंदबाई तारेकर यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय। सलामीची जोडी सरकले 5 षटकांचा पूर्वार्ध आणि 5 षटकांचा उत्तरार्ध कसा रंगेल आई एकविरा लाईव्ह टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण घरी बसल्या पाहतोय, त्या प्रेक्षकांचं नक्कीच आम्ही स्वागत करतोय। आमच्या समोर जोडल्यात दिनेशजी पाटील सर बेळवले आणि योगेशजी मडवी सर यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। पहिलं P1चं षटक कोणाच्या बाजूने लागेल, कारण पाठीमागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग आपण चिचपाडा टीमच्या माध्यमातून सातत्याने पाहिली आणि नक्कीच तिथे चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली। विशाल जितेगरचं मास्टर माइंड नक्कीच खेळ पाहिला, परंतु कुठेतरी बॅटिंग करत असताना कमी पडला आणि नक्कीच त्या स्पर्धेतून बाहेर पडावं लागला जवानबान दापोली टीमला। नाणेफेकीचा कॉल जिंकलाय शाम स्पोर्ट रोडपाली टीमने, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। सलामीची जोडी मैदानात सरकल्या सिद्धिविनायक भिंगारी टीमच्या माध्यमातून कुणाल नाईक ऍज अ कॅप्टन लीड करताना आपण पाहू शकाल आणि त्याला साथ देत असताना आपण दर्पण मडवीला पाहू शकाल। ही सलामीची जोडी सिद्धिविनायक भिंगारी टीमच्या माध्यमातून। शशी जाधव गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होता। सन्माननीय शिवदासजी गायकवाड ओम एंटरप्राइजेस ओवळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज स्वरूपात इथे मानधन आलं, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही स्वागत करते। या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर पहिली विकेट इथे परतावा लागेल दर्पण मडवीला डगआउटला।
ज्यांचं नाव आज महाराष्ट्रामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये गाजत असताना आनंदबाई तारेकर यांचं नाव त्यांचं संगीत आपण ऐकलं. डीजेचं देखील आपण स्वागत करूया आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज झालं. नक्कीच त्यांचा अभि या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पहिला चेंडू नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. दर्पण बडवीला जाळ्यात अडकवला आणि लॉग ऑफ क्षेत्रामध्ये खूप चांगला झेल टिपला तिथे सूरजने आणि पहिल्या विकेटचं पतन होताना पाहतोय. शशीचा विचार केला गेलो सातत्याने रोडपाली टीम साठी एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं आणि नक्कीच ती सुरुवात करून देत असताना आपल्या अनुभवाच्या जोरावर पहिली विकेट संपादन केली जाते. 0 या धावसंख्येवर पहिला धक्का लागत असताना सिद्धिविनायक भिंगारी टीम लाभतोय. सातत्याने दोन्ही टीमचं खूप चांगले योगदान रायगड टेनिस क्रिकेट साठी राहिलं आहे आणि नक्कीच चांगला खेळ या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून या पारगाव क्रीडानगरीमध्ये खेळताना आपण पाहू शकाल. नवीन येणारा फलंदाज इनेट नंबर 3 चा खेळाडू आशिष परदेशी याला आपण बॅटिंग ट्रॅक वर पाहू शकाल. आजचा तिसरा दिवस स्पर्धेचा पहिल्या दिवसामध्ये जय माता दी दिगोडे टीमने अंतिम 3 मध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहायला गेला आराध्य स्पोर्ट पाटणोली टीमने अंतिम 3 मध्ये प्रवेश केला आणि आज मात्र 8 संघ आपले नशीब आजवताना ही दुसरी लढत एका साईडला तर नक्कीच हा टाइम अलर्ट असेल. तुम्हाला पहिले 4 षटकं 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत याची देखील आपण नोंद घ्यायची. यावेळी कट करायचं होतं शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवला. नक्कीच ऑब्स्टिकच्या लगत चेंडू फेकी केली आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिले 2 चेंडू निर्धाव येतात. P1चं पहिला मॅग्नेटिकच्या पॉवर प्ले षटकामध्ये धावा येणं खूप इम्पॉर्टंट असेल. इथे बॅटिंग करीत असताना सिद्धिविनायक भिंगारी टीमला पुढचा चेंडू शशीचा राऊंड द विकेटने यावेळी लॉब केलाय. गॅप शोधले. गॅप शॉट सिलेक्शन नो मास लँड. चेंडू परार झालाय 4 धावेसाठी. पहिला चौकार येत आहे बॅटिंग करत असताना आशिषच्या बॅट मधून. आशिष स्पर्धेच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. 4 धावा ऑन बोर्ड. यावेळी बॅकफुटला गेले पंच चढवलाय फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अजून एक येतोय बॅक टू बॅट दुसरा चौकार. वादल बैलाने सप्त इंद केसरी वादल आपण बैल पाहतो ज्यांनी पारगाव गावाचं आणि आनंदबाई तारेकरांचं नाव संपूर्ण अखंड महाराष्ट्रामध्ये केलं. तर वादल बैलाचं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं डीजे च्या माध्यमातून. त्यांचं देखील आपण पाहतो डीजे HP ऑडिओ अनिकेतजी पाटील यांच्या माध्यमातून समधुर संगीत ऐकायला मिळाला. त्यांचं करूया स्वागत. इथे मात्र लगातारचे 2 चौकार मात्र बरंच काही सांगून जातात. अगदी पॅव्हिलियन मधून सेट होऊन आलाय अशी फलंदाजी मैदानामध्ये आशिष परदेशी करतोय. यावेळी चांगला चेंडू होता परंतु लाईन इथे मिस पाहायला मिळाली. संजयजी मात्रे यांच्याकडून इशारा आलाय दॅट्स वाईट. एक धाव अवंतरच्या स्वरूपात जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 9 धावफलकार लागले जातात. बॅटिंग करत असताना आपण सिद्धिविनायक भिंगारी टीमला पाहतोय. त्यांच्या वाटेला प्रथम क्षेत्रामध्ये बॅटिंग केलंय. यावेळी शशीचा चेंडू जोरदार अपील जरूर केलाय. जोरदार अपील जरूर केली परंतु अपील मध्ये आपल्याला उत्साह जास्त पाहायला मिळाला. आत्मविश्वास खूप कमी पाहायला मिळाला. नक्कीच अपील मात्र पिटाळली जाते कारण टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू होता. थोडासा स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळाला शशी जाधवच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 9 असताना इथे मात्र प्रश्नचिन्ह उभा राहायला जाईल का. बॅटिंग करत असताना आशिष परदेशी 4 चेंडूंचा खेळ भेटला ज्यामध्ये 8 धावांचं योगदान आशिषने दिलाय. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते शांतस्फोट रोडपाली आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळ करत असताना सिद्धिविनायक भिंगारी टीमला पुढचा चेंडू शशी जाधवाचा. यावेळी मात्र
लाईन आपल्याला खराब पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी मैदानात होते. एक धाव मिळेल ती बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक धावेच्या मदतीने 10 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा लाईन मिस पाहायला मिळाली. या षटकाचा विचार करायला गेलो 2 चौकार 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर 3 अवंतरच्या धावा या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. नक्कीच थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न आशिष पासून सातत्याने शशीचा केला जातोय, परंतु सफलता त्यामध्ये मिळत नाही. यावेळी मात्र समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंडचा अप्रतिम फटका. चेंडू फरार झालाय सीमारेषेबाहेर. अजून एक येतोय दर्जेदार चौकार. असेल तर म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ. आपण कुठेही जाऊ नका. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ वर्षात इथून जिंकेल. या संघामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली लढत होईल याची नोंद घ्या. चिंचपाडा आणि इथून जिंकणारा संघ. वेळ पंच टाइम करायचं लक्षात घ्या, कारण 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपणं हे अनिवार्य आहे. याची नोंद घ्या, अन्यथा सरळ पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण 1 तारखेपासून सगळे नियम स्ट्रिक्ट होतात. आणखीन 8चा लॉर्ड्स राहिला तील मात्र शंका नाही. त्याच्यामुळे विनंती आहे. तर नक्कीच आपल्याला 13 मिनिटांमध्ये 3 षटक फेकायचं आहे. देखील लक्ष असू द्या करणाऱ्या रोडपाली टीमचा. नक्कीच पहिल्या षटकासाठी तुम्ही 7 मिनिटं अवधी घेतला, याचं देखील भान असू द्या. खूप चांगली स्पर्धा, अगदी नीटनेटकं आयोजन आणि नक्कीच रूल्स रेग्युलेशन आपल्या नक्कीच क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. पहिलं षटक संपलंय. पहिलं P1चं षटक आलं. पहिल्या षटकामध्ये 3 अवंतर आणि नक्कीच 3 चौकाराच्या मदतीने 15 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. एक सफलता पहिल्या षटकामध्ये जरूर मिळाली. पहिल्या चेंडूवर दर्पण मडवीला बाद जरूर केलं शशी जाधवने, परंतु धावांची इकॉनॉमी आपण पाहिली. धावांचा ओघ मात्र चालू राहिला तो सिद्धिविनायक भिंगारी टीमसाठी. दुसरा विकल्प गोलंदाजा सूरज भोईरचा पहिला चेंडू हलक्या हाताने तिथे खेळला जातोय. मिडऑफला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न घेत नाही, परंतु निर्धाव चेंडूची सांगतो होत्या. कुणाल नाईकला आपण स्ट्राईक एंडला पाहतो. ऍज अ कॅप्टन लीड करत असताना चांगली बॅटिंग. मैदानामध्ये धावा येतात, परंतु धावा बनवाव्या लागतील. तर फुलटॉसला टॉस करायचं होता. डीप मिड विकेट मधनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र 1 धावेचा इशारा. पंचांचा इशारा ते नो 1+1 अशा 2 धावा तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. भीमन येथे चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांकडे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तिथे रिव्ह्यू देण्यात येणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायची. फक्त अंपायर कॉलला रिव्ह्यू असेल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विशू कोळी सर नक्कीच चेक केलं जाईल आणि तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. अंपायर डिसिजन नो बॉल. नक्कीच 1+1 अशा 2 धावा धावफलकार जोडल्या जातील आणि या 2 धावेच्या
मदतीने 17 धावा ऑनबोर्ड लागल्या जातात. खूप चांगलं गुणलेखन आपण अमितजी कोडू करावे यांना पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ होत असताना आपण सूरज भोईरला गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. पहिला चेंडू निर्धाव केला. बॅटिंग करत असताना कुणाल नाईक आणि नक्कीच साईड मात्र चेंज होतोय. स्ट्राईक एंडला आपण आशिष परदेशी या बॅट्समॅनला पाहतोय. डावखुऱ्या शैलीतून 5 चेंडू मध्ये 12 धावांचं योगदान नक्कीच दिलंय बॅटिंग करत असताना. यावेळी लॉप केलं होतं परंतु परफेक्ट मिडल झालं नाही. परंतु एक धाव मिळेल. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पाहिलं गेलं हे दुसरं षटक हे कोणाच्या बाजूने राहील. नक्कीच या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न सिद्धिविनायक भिंगारी टीम नक्कीच करेल. कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगली टोटल आपण चिचपाडा संघाच्या माध्यमातून पाहिला होती. एक चांगली टोटल धावफलकावर येणं अपेक्षित असेल ती बॅटिंग करणाऱ्या कुणाल नाईकच्या संघाला अर्थात सिद्धिविनायक भिंगारी टीमला. नक्कीच इथे मोठे फटके येणं खूप अपेक्षित असतील ते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज भोईर. यावेळी मात्र चांगला चेंडू अगदी खोलवर टप्पाची डिलिव्हरी होती. वेगावर नियंत्रण ठेवलं. टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये येणारा चेंडू नक्कीच कुणाला नाईकच्या बॅट मधून येत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. पुढचा चेंडू गोलंदाजा सूरजचा आपण पाहतोय. यावेळी मात्र लाईन मिस पाहायला मिळते. अंपायर कॉल येतोय. दॅट्स अ वाईड. एक धावफलकार जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 18 धावा 19 धावा धावफलकार लागले जातात. दुसरं षटक मार्गस्थ असताना नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपण 3 चौकार वगैरे या षटकामध्ये रोखून धरलाय. गोलंदाजा सूरज भोईरचं कौतुक करावं लागेल. यावेळी लॉब केलाय. फटका चांगलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करत होता परंतु केलेली चुकी कुठपर्यंत मागणी ठरेल ती येणारी वेळ येणारे चेंडू सांगतील. कारण कुणाल नाईक सारख्या बॅट्समनला तुम्ही जीवदान देऊ शकत नाही. कारण सातत्याने चांगलं क्रिकेट व्यावसायिक असेल ग्रामीण असेल की ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल नाईकला पाहतोय. एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 20 या अंकावर. नक्कीच एक संधी होती कॅप्टनला बाद करण्याची परंतु संधी मात्र इथे गमावली जाते. क्षेत्ररक्षण करत असताना रोटपाली टीमच्या माध्यमातून एंड चेंज झाला. स्ट्राईक एंडला आशिषला पाहता. रिबतचा अस्त्र बाहेर काढायचं होतं. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही. वेगवान गोलंदाजी तेज तरार गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना सूरज भोईरला पाहतोय. कमालीची गोलंदाजी केली. या षटकामध्ये 5 चेंडू पैकी केले. फक्त 6 धावा खर्ची घातल्यात. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना सूरज भोईर. यावेळी बोटा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क येत नाही. लॉगऑफ मधनं चेंडू उचलला जातो फेकी केला जातोय. नक्कीच 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 21 धावा ऑनबोर्ड लागले जातात. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये म्हणजे 10.50च्या सरासरीने मैदानात खेळ करत असताना बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक भिंगारी टीमला पाहतोय. या धावा येणं खूप अपेक्षित असेल. आता मात्र तत्पूर्वी जाऊया आपण डीजे HP ऑडिओ आणि KG पाटील यांच्याकडे. सिद्धिविनायक भिंगारी टीमच्या माध्यमातून तिसरा विकल्प वापरला जातोय. सांघिक कोट्यातील तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिला षटक घेऊन येत असताना आपण अनिकेत पाटीलला पाहू शकाल. रोटफोली टीमच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला आपण आशिष परदेशीला पाहतोय. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज त्या बॅटिंग करत असताना 3 चौकार जरूर याच्या बॅट मधून आलाय. कुणाल नाईकची बॅट स्तब्ध मैदानामध्ये. इथून धावा येणं खूप अपेक्षित असेल. किमान 5 षटकामध्ये 50 ते 60 धावा धावफलक येणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट.
करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगली फेकी आणि चांगलं क्षेत्ररक्षण रनआउटच्या स्वरूपात सांघिक विकेट मिळेल क्षेत्ररक्षण करीत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली टीमला. चौदा धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिले. संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना 21 धावा भिंगारी टीमच्या माध्यमातून. नवीन येणारा बॅट्समन इंटरनेट नंबर 4 चा खेळाडू आपण साहिल मिसालला पाहू शकाल. कुणाल नाईकला दिलेलं जीवदान आणि त्या जीवदानाचा फायदा इथे उठवला जाईल का, पूर्णपणे बदर असेल या सामन्याची. यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतो आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. जो झेल सोडला होता तो झेल मात्र सोडला होता, त्याचं प्रत्युत्तर देत असताना षटकार लगावला जातोय. संघाची धावसंख्या 27 धावा धावपलकर लागल्या जातात. अनिकेत पाटीलला इथे टार्गेट करण्यात येत आहे कुणाल नाईकच्या माध्यमातून. यावेळी बॅकफुटला गेले, चांगला फटका आडवा बाट न केले, क्षेत्ररक्षक तिथे डीपला होत्या. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर केला होता, परंतु साहिल मात्र नकार देतोय. एक धावेच्या मदतीने 28 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. या धावा वाचवून इथे मात्र पहिल्या या षटकामध्ये गरजेचं आहे. इथून जर एखादा खेळाडू चांगली इनिंग खेळत असेल तर नक्कीच 50+ धावा धावपलकर लावू शकतात. इनेट नंबर 4 चा खेळाडू साहिल मिसालला आपण बॅटिंग ट्रॅकवर पाहतोय. जसे जसे झेल सोडले कुणाल नाईकचा त्याचं प्रत्युत्तर षटकाराने दिले, त्यानंतर एक धाव घेत स्ट्राईक रोटेट केली जाते. संघाची धावसंख्या 28 असताना पहिलाच बॉल साहिलसाठी. यावेळी लॉब केलाय, पटका पसलाय, जज केलं जात आहे, परंतु झेल मात्र जमिनीला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि या 2 धावेच्या मदतीने 31 धावा 30 धावा धावपलकर लागल्या जातात. नक्कीच आपण पाठीमागच्या चेंडूचा विचार करायला गेलो. झेलसाठी जज केलं होतं, परंतु जजमेंट चुकलं आणि पुन्हा एकदा एक जीवदान दिलं ते साहिल मिसाल या बॅट्समॅनला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. अनिकेतला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. यावर गोलवर टप्प्याचा चेंडू, चिकी सिंगल इथे कंप्लीट होईल की नाही. नक्कीच चिकी सिंगल कंप्लीट होते आणि एक धावेच्या मदतीने 31 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. धावा जरूर येतात परंतु विकेट जरूर जातात, परंतु धावांचा ओघ इथे रोखणं थोडंसं कठीण झालाय. ते श्याम स्पोर्ट रोडपाली टीमच्या माध्यमातून पहिल्या 2 षटकांचा विचार केला गेला 21 धावा धावपलकर आल्या होत्या. त्यानंतर अनिकेत पाटीलला टार्गेट केलं, एक षटकार आलाय, एक दुहेरी आणि 2 सिंगलच्या माध्यमातून 10 धावा खर्ची घातल्या त्या अनिकेतने. चांगली गोलंदाजी मैदानात जरूर होते, परंतु बॅट्समन ज्या अनुषंगाने बॅटिंग करते त्या धावांचा ओघ मात्र चालू राहिला. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय LBW स्वरूपात. इथे तिसरा विकेट गारद होईल, तिसरा फलंदाज बाद होईल. तर बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक भिंगारी टीमला लागलेला तिसरा धक्का. वीस मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 षटक पहिले संपवायचे, त्याचे देखील आपण नोंद घ्यायचे. एक प्लेयर लगेचच आतमध्ये घेण्यात येईल याची नोंद घ्या. हॅलो कारण हॅलो 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 तर नक्कीच तुम्हाला 4 षटकामध्ये जर
20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवली नाही तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये आणावा लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायचा. आपण खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून साकार होत असताना आपण पाहतोय संकल्प ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने किरणजी जरे सरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खूप सारं योगदान या स्पर्धेसाठी लागलंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात 3 गडच्या मोबदल्यामध्ये. पहिला चेंडू लॉब करायचा होता, तिथे डीपला क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 32 धावा धावफलकावर लागल्या जातात. नवीन येणारा फलंदाज आपण सूरजला पाहतोय. सातत्याने एक चांगलं क्रिकेट सूरज परदेशीचं राहिलंय. भिंगारी टीम साठी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन या बॅट्समनचं असतं, परंतु आताचा मधल्या फळीमध्ये चांगला खेळ करावा लागेल सूरजला. यावेळी लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक तिथे डीपला आहेत, परंतु एक टप्पा चेंडू उचलला जाईल, फेकी केली जाईल, तोपर्यंत अवधी होता 1 धाव पूर्ण करण्याचा आणि एका धावेच्या मदतीने 33 धावा ऑन बोर्ड लागले जातात. मोठ्या पटक्यांपासून थोडस दूर ठेवलं. इथे मात्र बॅटिंग करत असताना भिंगारी टीमला एखाद्या खेळाडूला मोठे फटके केलावं लागेल. आता गेअर चेंज करणं खूप इम्पॉर्टंट असेल ते सिद्धिविनायक भिंगारी टीम साठी, कारण या धावा थोड्याशा कमी पाहायला मिळतात, कारण मैदान मोठं आहे, मैदानामध्ये धावा येतात, ती धावा जमवण्याची ताकद तुम्हाला किमया या मैदानामध्ये साधावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज राहुलचा बॉल, चांगला फटका ऑन साइडला केलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. मी तर म्हणा एकेरी दुहेरीने काही बिघडणार नाही. ते शाम स्पोर्ट रोडपाली टीमचा इथून मोठे फटके ना खूप इम्पॉर्टंट असेल. पहिल्या षटकाचे 3 चौकार वगळता एकही मोठा फटका, एक कुणाल नाईकच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला, परंतु इथे मात्र मोठे फटके येत नाही. जसजसे मोठे फटके येत नाही तोपर्यंत मात्र दबाव वाढेल तर बॅटिंग करणाऱ्या टीमवर. यावेळी लॉब केलाय, फटका फसला, जज केलं जात आहे आणि सुरेख झेल 4था धक्का भिंगारी टीमला बॅटिंग करत असताना 35 या धावसंख्येवर. झेल पकडला आणि 4था धक्का बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक भिंगारी टीमला 35 या धावसंख्येवर लागत असताना पाहतो. 4थं षटक मार्गस्थ असताना पुढचा बॅट्समन मैदानात मध्ये मंदारला आपण बॅटिंग ट्रॅकवर पाहतो. 6व्या क्रमांकावर खेळ करत असताना आणि त्याला साथ देत असताना सूरज परदेशीला आपण मैदानामध्ये पाहतोय. किमान 50 ते 60 धावा धावफलकावर येणं अपेक्षित असेल, कारण पहिल्या सत्रामध्ये तुम्ही पाहायला गेलं पहिल्या मॅच मध्ये सहजरित्या त्या धावा कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न केला होता विजयने, परंतु तिथे मात्र फटका फसलाय. परंतु झेल मात्र सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण नक्कीच मिळेल ती 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने 36 धावा. क्रिकेटमध्ये क्षेत्र बॅटिंग डिपार्टमेंट बॉलिंग डिपार्टमेंट जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट देखील खूप इम्पॉर्टंट असतं. नक्कीच तुमचा एक झेलच्या बदल्यात एखादा मोठा फटका आला तर नक्कीच एक चांगली टोटल तुम्हाला पाहायला मिळत असते. स्ट्राईक एंडला केलेला बॅट्समन सूरज परदेशी यावेळी बॅकफुटला गेले, पंच चढवलाय, अतिवेगाने चेंडूवर आले क्षेत्ररक्षक. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक सूरज. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा इथे वाचवल्या गेल्या. या 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती मात्र 37 अंकावर. 4 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये सिद्धिविनायक भिंगारी टीम जाऊन पोहोचल्या ती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 या धावसंख्येवर. तर नक्कीच आपण नाईक ऑप्टिकच्या माध्यमातून जेव्हा मॅन ऑफ द मॅच आम्हाला इथे मिळाला,
निखिलजी नाईक आपण पाहतो नाईक ऑप्टिकच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्हाला मॅन ऑफ द मॅच इथे उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच सर्वांच्या कॉन्ट्रीब्युशनने एक चांगली स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. पुढचा गोलंदाज अनिकेत पाटीलला पाहतो. वेल एक्सपिरियन्स खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. एकदम मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 38 धावा धावफलकार लागल्या जातात. धावांची इकॉनॉमी पाहिली खूप कमी धावफलकार पाहायला मिळतात. ज्या अपेक्षेने मैदानामध्ये संघ उतरला होता त्या अपेक्षेच्या उलट काहीतरी मैदानामध्ये घडताना पाहतोय. किमान 50 ते 60 धावा धावफलकार येणं अपेक्षित होतं, परंतु येणाऱ्या 5 चेंडूवर किती धावा जमवल्या जातील बॅटिंग करत असताना भिंगारी टीमच्या यावेळी चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक डीपला मिळेल ती फक्त एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती मात्र 39 या धावसंख्येवर. मोठ्या फटक्यांपासून खूप दूर दिले. अगदी वेगवान गोलंदाजी सातत्याने चांगली गोलंदाजी सटीक लाईनची मैदानामध्ये साकारत असताना अनिकेत पाटीलला आपण रोडपाली टीमच्या माध्यमातून पाहतोय. 39 धावा असताना शेवटच्या 4 चेंडूवर सूरज परदेशीची बॅट मैदानामध्ये बोलेल का? लॉब करायचं होतं परंतु बॅटची लिडिंग एज एकदम मात्र तिथे मिळेल. एका धावेने मी तर म्हणे काही बिघडणार नाही. ते गोलंदाजी करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली टीम अगदी अचूक टप्पा सटीक लाईनची गोलंदाजी मैदानामध्ये होते. प्रत्येक चेंडू वेगळ्या व्हेरिएशन मध्ये मैदानामध्ये डिलिव्हर केला जातोय आणि नक्कीच रोखून धरलाय अनिकेत पाटीलने आपल्या गोलंदाजीवर. स्ट्राईक एंडला मंदारला आपण पाहतो बॅटिंग ट्रॅकवर 6व्या क्रमांकाचा खेळाडू. यावेळी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. एक निर्धाव चेंडू मात्र सामन्यावर पकड निर्माण करीत असताना गोलंदाजी करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली टीमच्या माध्यमातून या षटकातील शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या 40 या अंकावर आपण पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाजा अनिकेतचा. यावेळी लॉब करायचा होता परंतु परफेक्ट मिडल होत नाही. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण ऑन साइडला होतंय. एकदा मिळेल ती बॅटिंग करत असताना भिंगारी टीमला आणि एका धावेच्या मदतीने 41 धावा या सत्रामध्ये शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. बॅटिंग ट्रॅकवर सूरज परदेशी वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. पुढचा बॉल अनिकेत पाटील यांचा. यावेळी लॉब केलाय. फटका चांगलाय. डीप स्क्वेअर लेगला कव्हर करत फेकून दिलाय. येतोय उतुंग असा षटकार. गोड केलाय. संघर्षमय षटकार पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवर सूरज परदेशीच्या बॅट मधून. टोटल आपण पाहिले गेले 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 47 धावा येणार चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 48 धाव्यांची. नक्कीच या 48 धावा उभारल्या जातील का? बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये श्याम स्पोर्ट रोडपाल टीमच्या माध्यमातून की या धावा वाचवल्या जातील सिद्धिविनायक भिंगारी टीमच्या माध्यमातून ऐकूया योगेशजी मडवी सरांना दुसऱ्या सत्रासाठी. तर नक्की तत्पूर्वी आपण या मंचावर उपस्थित प्रमुख अतिथींचा सन्मान करूया. आदरणीय रमणदादा भोईर यांना विनंती करतो की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारा. पजरीच्या बॉक्स मध्ये या आणि आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय रमणदादांना विनंती करतो की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारा. त्याबरोबर रमाकांतजी तारेकर साहेब यांचाही शुभ सन्मान केला जाईल. सन्मान इथे मात्र केला जातोय. रमाकांत दादांचा इथे शुभ सन्मान आता मात्र केला जाईल. दोन्ही मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर विनंती करतो मी की आदरणीय प्रीतम मेघनाथ पाटील या मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षेमध्ये या. आदरणीय प्रीतम मेघनाथ पाटील या मान्यवरांना विनंती करतोय. तर मॅच संपल्यानंतर मात्र आपण खऱ्या अर्थानं या अतिथी कक्षेमध्ये येऊन आपला आपण सन्मान स्वीकारा. 2 मान्यवरांचा सन्मानित शुभ सन्मान झालाय.
मनमत भाई यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मनमत भाई, मनमत बलोरे, क्रिकेटचं हे वेळा व्यक्तिमत्व आहे. कित्येक ठिकाणी कुठेही मॅचेस असू दे, मनमत भाई हे प्रत्येक ठिकाणी मॅच पाहण्यासाठी असतात. त्यांचा शुभ सन्मान अमीरजी तारेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर वळूया आपण खरी अर्थानं यानंतर सामना असणारे विनर वर्सेस विनर. त्याच्यामुळे सुनील स्पोर्ट चिंचपाड संघात संघनायकांना रेडी राहायचंय. जसा सामना संपेल ना आपण लगेचच वळायचं आहे. दोन दिग्गज संघ आमने सामने लढतायत. एका बाजूला श्याम स्पोर्ट्स रोडपाली, एक जिगरबाज संघ आहे. एक संघ कसं राहायचं, एक साथ कसं राहायचं आणि कशी कलाटणी द्यायची, कित्येक जुने जाणते खेळाडू आदरणीय कमलाकर दादा पाटील यांना विनंती करेन आपला सन्मान स्वीकारा. एक लिजेंड्स खेळाडू, उपिडी पारगाव संघाचं गावाचं नाव खऱ्या अर्थानं आपल्या खांद्यावर लिलिया पेलणारा एक जिगरबाज, मी म्हणेन की आजही युवाच म्हणता येईल, मनानं युवा असलेले परंतु एकेकाली संपूर्ण परिसराला अवगत असलेले नाव म्हणजे कमलाकर मामा. त्यांचा सरनेम पाटील जरी असेल तरी कमलाकर मामा हे एकमेव नाव सर्वांच्या लक्षात राहिलंय. त्यांचा शुभ सन्मान प्रफुल्ल आणि अमीरजी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि खऱ्या अर्थानं मंडप डेकोरेटर्स म्हणजे ओळख राहिली आहे, एक जॉब चांगला काम तेही करतात, त्यांचा विशेष सन्मान. तर वळूया आपण या सामन्याकडे. एका बाजूला श्याम स्पोर्ट्स रोडपाली बबोल, त्याचबरोबर परेश कडके ही जोडी. शशिकांत सारखा खेळाडू कित्येक वर्ष संघामध्ये आजही खेळतोय. अनिकेतची चांगली गोलंदाजी सदैव राहिली आहे. तर एका बाजूला कुणाल नाईक, रघु मामा यांचा सिद्धिविनायक संघ. या दरम्यान महेश दादा पाटील यांना विनंती करतो आपण अतिथी कक्षेमध्ये दादा या. महेश दादा पाटील विनंती करतोय आपण अतिथी कक्षेमध्ये या. वेलकम वेलकम अँड वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर वळूया उत्तरार्ध कसा रंगेल. धावांचा डोंगर जसा म्हणावा तसा पहिल्या सामन्यामध्ये राहिला नाही, परंतु दोन दिग्गज संघ आहेत. एका बाजूला कुणाल नाईक, रघु काका यासारखी जिगरबाज गोलंदाज आहेत, तर एका बाजूला परेश कडके आणि बबुल सारखा ताकदीचा ग्रेट फिनिशर आहेत. काय घडतंय, काय बिघडतंय, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कोण कोण हावी होतो ऐकूया. अतिशय दर्जेदार आवाज ज्यानं कित्येक वर्षापासून तमाम रसिकांना मंत्रमुग्ध केलंय तेच योगेशजी मडवी. हॅलो. तर ग्रामस्थ मंडळ पारगाव कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ जर कोणी असतील तर प्लीज आपण अतिथी कक्षेमध्ये विराजमान व्हा विनंती करतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहतो स्क्रीनवर की सँडी एक जुना जाणता अनुभव आहे की संघासाठी किती अमोघ कामगिरी करताना बॉल बॉय बनतायत. ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. फार मोठा खेळाडू परंतु मला खेळानं मोठं केलंय, त्याच्यामुळे सँडी दादा यांचे विशेष कौतुक, सँडी तारेकर यांचे विशेष कौतुक. आणि केतन मेहर ज्यांची आठवण आम्ही सकाळपासून काढतोय. बिझनेस, क्रिकेट आणि संसार या त्रिकुटाचा संगम साधता त्याने पाहिला. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच दिनेश पाटील सर. थँक्यू सो मच नितीश साडेकर आज आमच्या सोबत जॉईंट आहेत आणि नक्कीच सगळ्यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. तो स्वागत है सभी का, फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. आज आप देखेंगे सतगुरु सीमेंट सप्लायर पारगांव बेहतरीन प्रतियोगिता, 3 दिन लगातार चलने वाली ये प्रतियोगिता दोस्तों. आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन है और अंतिम दिन के ये मुकाबले, पहला मुकाबला जीता सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा टीम ने, दूसरा मुकाबला आप देख रहे श्याम स्पोर्ट रोडपाली बनाम सिद्धिविनायक भिंगारी जिन्होंने पहले सत्र में बनाए 5 ओवर में 47 रन, जीतने के लिए 48 रनों का टारगेट. यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो हर ओवर में मुकाबला जीतने के लिए 9.60 की औसत से रन बटोरने मुकाबला जीतने के लिए. शानदार रहेगा मुकाबला. मंजिल चाहे छोटी या बड़ी क्यों ना हो, हमेशा आपको अच्छा क्रिकेट खेलना होता है. तो दोनों टीम को हम शुभकामना देंगे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम फॉर द गुड गेम. सभी दर्शकों का स्वागत यूट्यूब के माध्यम से, एक मिनट इवेंट के माध्यम से कई सारे दर्शक जो घर बैठे मुकाबला देख रहे हैं उन सभी का स्वागत. परेश कडके मिस्टर 360 जिन्हें कहा जाता है हमेशा ताकतवर खेल की पहचान है उनकी. आज 48 रनों का टारगेट सलामी जोड़ी आप देख रहे मैदान के अंदर. स्ट्राइक एंड पर परेश कडके 9 सेकंड के ऊपर बबुल भगत. तो गेंदबाजी का बाल सौंपा है. पहले ओवर में कुणाल नाइक ने शानदार शुरुआत रही. पहली गेंद तो डॉट
बेस्ट वर्सेस बेस्ट, जब दो बड़े खिलाड़ी एक दूसरे के सामने होते हैं तो एक अच्छा मुकाबला दर्शकों को देखने मिलता है। फिर एक बार अच्छी डिलीवरी, गेंद को ऑफ स्टंप के ऊपर रखा, बाहर की तरफ निकाला, 1 रन के साथ निजी खाता खोते हुए परेश खड़के 9.60 की औसत से रन बटोरने मुकाबला जीतने के लिए। शानदार प्रतियोगिता आप देख रहे हैं। बिल्कुल आज इस प्रतियोगिता की अंतिम दिन है और आज 8 टीमें खेलेगी, उनमें से टीम जो जीतेगी जाएगी सुपर 3 में, उसके बाद सेमीफाइनल और मेगा फाइनल का मुकाबला। संकल्प ग्रुप बिल्डर्स एंड डेवलपर्स, देखिए स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं। पहली गेंद बबुल के लिए थी, ऑन साइड में गेंद को फ्लिक किया और गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, बबुल भगत के बल्ले से पहला खूबसूरत शानदार चौका। के साथ शुरुआत की बबुल भगत ने, रन बनाने केवल 48 रन। टारगेट कोई छोटा बड़ा नहीं होता, आपको संघर्ष करना होगा। यू क्रिएट हार्डवर्क गॉट अ सक्सेस, कहते हैं कि मुकाबला जीतने के लिए आपको हार्डवर्क की जरूरत है और कुणाल नाइक भी जानते हैं मुकाबले में वापसी किस तरह से करेंगे। लाइन अच्छी थी, लेंथ अच्छी है, बिल्कुल देखिए ना, अभी तक तो 4 गेंदे उन्होंने फेंके, उनमें से 3 गेंदे सटीक नियंत्रित टप्पे के साथ, देखिए व्हाइट लाइन के करीब से गेंद निकाल रहे हैं। खूबसूरत गेंदबाजी, 4 गेंदे 5 रन अभी तक उन्होंने कर चुकी है। तो इस ओवर में अभी भी पावर सर्कल के पहले ओवर में 2 गेंद शेष है। फिर एक बार आउट स्विंग, कितनी खूबसूरत गेंदबाजी है। मैंने इसलिए पहले ही कहा कि कुणाल नायक की गेंदबाजी देखिए ना, कितनी खूबसूरत है। अनुभव है, अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु होता है और अनुभव के साथ गेंदबाजी कर रहे हैं। देखा उन्होंने कि पावर सर्कल का ओवर है, बिल्कुल केवल 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है। एक आप एक्स्ट्रा कवर में देख रहे हैं, एक खिलाड़ी आप देख रहे हैं डीप मिड विकेट में, ये केवल 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर रखे गए। इस बार लाइन थोड़ी खराब है, दिशा से भटके, ये पहली अतिरिक्त रन, टीम रन संख्या 6 के ऊपर है। आप देख सकते हैं सर्कल के अंदर खिलाड़ी है, कवर पॉइंट पे खिलाड़ी है, पॉइंट पे खिलाड़ी है, फ्लाई स्लिप, लेग स्लिप, शॉर्ट स्क्वायर लेग और मिड ऑन मिड ऑफ, ये खिलाड़ी सर्कल के अंदर है। पावर सर्कल का पहला ओवर, अभी भी 2 गेंदे। यह अच्छी गेंद थी, अंतिम डिलीवरी और इसके ऊपर गेंद को कट किया, धन 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 करती हुई गेंद थर्ड मैन क्षेत्र में गेंद को रोकने में कामयाब रहे, मगर तीसरी रन तेजी के साथ पूरा किया। और इस रन के साथ पहले ओवर का खेल समाप्त हुआ। पहले ओवर में केवल 9 रन, जो कि प्रति ओवर में 9.60 की औसत है। पहला पावर सर्कल कुणाल नाइक करा, जिन्होंने केवल 9 रन दिए। आप जीत की बात करेंगे तो यहां से 39 रनों की आवश्यकता 24 गेंदों के ऊपर। बात के ऊपर गौर करें, क्योंकि हर ओवर में आपको 5 मिनट का समय दिया जाता है और मैंने पहले भी कहा था कि समय किसी के लिए नहीं रुकता। 5 ओवर, 4 ओवर के लिए 20 मिनट का समय है और यदि 20 मिनट निकल जाते तो फिर आयोजन कमेटी आपको डायरेक्ट पेनल्टी देगी, यानी कि एक खिलाड़ी सर्कल में लगाना होगा। तो देखिए आप टाइम कितना खर्च करना है आपके ऊपर है। यदि यहां से 20 मिनट हो जाते हैं पूरे तो फिर यहां से किसी की सुनेंगे नहीं, डायरेक्ट एक फील्डर मैदान के अंदर सर्कल के अंदर लेना पड़ेगा। पहला ओवर समाप्त हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या की बात करेंगे। टोटल 9 रन पर बने। शुरुआत अच्छी रही रोडपाली क्रिकेट टीम की। कुणाल नाइक ने भी अच्छी ओवर की, मगर 3 गेंद में 3 रन आए। कुल मिला के उन्होंने 9 रन दिए। पावर सर्कल में गेंदबाजी करते समय 9 रन दिए, यानी कि नबीतुली गेंदबाजी उन्होंने की। हर एक गेंदबाज को इसी तरह से गेंदबाजी करनी होगी। तो जीतने के लिए यहां पर हम बात करेंगे शाम स्पोर्ट क्रिकेट क्लब रोडपाली टीम को जीतने के 48 रनों का टारगेट और इस समय पहला ओवर में 9 रन आए। ओवर नंबर 2 की बात करेंगे। दूसरा ओवर आशीष परदेशी ओवर नंबर 2 करेंगे। सामने यहां पर बल्लेबाज बबुल भगत, अच्छी शुरुआत उन्होंने की मैदान के ऊपर। ये लाइन बिल्कुल बेहतरीन है, वाइड यॉर्कर। पहले ओवर में कुणाल नाइक ने वही गेंदबाजी की थी, शायद वही गेंदबाजी यहां पर आशीष परदेशी मैदान पर कर रहे। रन संख्या की बात करेंगे। टीम टोटल स्कोर बोर्ड के ऊपर अच्छी डिलीवरी, सामने की तरफ गेंद को टैप किया और जब तक गेंद को मिस फील्ड इज देयर और जब तक कवर करेंगे
गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। खराब फील्डिंग, बिल्कुल काफी तेज गेंद के ऊपर दौड़े थे। एक एक रन कितनी इंपॉर्टेंट है क्रिकेट में। और बिल्कुल यहाँ पर कुणाल नाइक ने भी वहां से आवाज दी कि भाई ये क्या कर रहे हैं। बिल्कुल सूरज परदेशी थे वहां पर। बिल्कुल देखिए ना, अंतिम तक प्रयास तो किया था, लाइन के बाहर गेंद गई और 4 रन मिले। किस्मत का चौका, कहते हैं कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है। और यहाँ पर चौके के साथ टीम की रन संख्या पहुंची है 13 रन के ऊपर बगैर किसी विकेट के नुकसान पर। अभी भी यहां से 35 की आवश्यकता होगा। हर एक मुकाबला शानदार होगा क्योंकि आज यहां पर अच्छी टॉप लेवल की टीमें मैदान पर उतरेगी। अच्छी डिलीवरी, फिर एक बार गेंद को खेला, डीप मिड विकेट में खिलाड़ी मौजूद, एक सिंगल आएगी और इस सिंगल के साथ रन संख्या 14। 2 चौके लगाकर बबुल भगत खेल रहे मैदान के ऊपर। शानदार 12 रन की पारी, 1 रन पर खेल रहे हैं यहाँ पर परेश कड़के, जिनके बल्ले से हमेशा ताकतवर बैटिंग देखने को मिलती है, हमेशा विस्फोटक खेली करते हैं। वही परेश कड़के अब होंगे स्ट्राइक के ऊपर। आशीष परदेशी फिर एक बार, इस बार स्क्वायर कट किया, कमाल की स्ट्रोक, काफी तेज गेंद, कवर बाउंड्री लाइन के बाहर। पहला शानदार चौका परेश कड़के के बल्ले से। फिर एक बार यहां फील्डर मौजूद, शायद प्रयास अच्छा था परेश कड़के की, कैच वहां पर इंपॉर्टेंट थी। शॉर्ट लेग में खिलाड़ी थे, रन बनी 1-1 के साथ। टोटल रन संख्या 19 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। जीत की बात करेंगे तो 48 रनों का टारगेट है, अभी भी 29 की आवश्यकता होगी आने वाली ओव्हर में। मयूर नाईक, आदरणीय मयूरजी नाईक कोहली या मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे। मयूरजी नाईक कोहली या मान्यवरांना विनंती करतो आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा। बिल्कुल अंपायर की भूमिका आप देख रहे हैं, मेन अंपायर आत्माराम जी कोहली जो मेन अंपायर की भूमिका निभा रहे हैं। लेग अंपायर की बात करेंगे संजय मात्रे, मैन फ्रॉम कामोडे, और हमारे विशु कोहली सर मैन फ्रॉम गवान। फिर एक बार लॉफ किया गेंद को, इस बार थ्रो लेग में खिलाड़ी जब तक पहुंचे तब तक यहां पर मौका है दूसरा रन लेने का। सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ रहा है और सिंगल डबल के साथ मुकाबला जीत की ओर बढ़ रहे हैं। रन संख्या 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 11.00 की औसत से रन आए 12 और जीतने के लिए अब चाहिए केवल अभी 26 की आवश्यकता, 18 गेंदें बाकी है। चलो पानी लेकर जाइए। का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 22 रन विदाउट विकेट। पहले विकेट के लिए पार्टनरशिप बन रही है। 48 रनों का टारगेट और बिल्कुल शानदार बल्लेबाजी चल रही है। शांत दिमाग से सिंगल डबल चौके छक्के 7 ओवर मुकाबला चलता है वहां। अभी भी वक्त है यहाँ पर टीम बंगाली टीम मुकाबले में वापसी देनी होगी क्योंकि क्रिकेट का खेल है। यहां से बंगाली टीम को वापसी पाने के लिए स्टैंडर्ड गेंदबाजी करनी होगी, स्टैंडर्ड फील्डिंग करनी होगी, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होगा, विकेट के ऊपर विकेट, दबाव के ऊपर दबाव, ये 5 बातें मैदान पर करती है तो बंगाली टीम भी मैदान पर वापसी कर सकते हैं।
शांत स्वभाव से बल्लेबाजी चालू है मैदान के ऊपर। परेश खड़के अभी तक तो कोई रिस्क नहीं उठा रहे। दूसरी तरफ से बबुल भगत भी बेहतरीन क्रिकेट खेल रहे हैं। दोनों में पार्टनरशिप बनी 22 की। अब जीतने के लिए 26 रन की आवश्यकता 18 गेंदों के ऊपर। जीतने के लिए अब बिल्कुल बात करेंगे 8.66 की औसत बिल्कुल। तो टीम की टोटल यहां पर 22 रन और यहां से बिल्कुल चेक करना है और ऑन फील्ड अंपायर डिसीजन आउट है और फिर एक बार चेक भी करेंगे हम। बिल्कुल ऑन फील्ड अंपायर डिसीजन बैट्समैन आउट है। बल्ले का हिस्सा लेकर गई थी। ये देखिए क्लियर है बिल्कुल। विकेट का यहां पर चेक करना होगा क्योंकि जिस तरह से बल्ले का हिस्सा लेकर गई थी गेंद। ये देखिए विश्व कोहली काफी नजदीक आके देख रहे हैं। लगता है चश्मा लगा है। शानदार यस आउट। थर्ड अंपायर डिसीजन आउट। बल्लेबाज के पारी का खात्मा। अभी भी जिक्र कर रहे थे कि एक आध विकेट मुकाबले में वापसी दिला सकता है और आते ही कुणाल नायक ने पहले विकेट दर्ज की और परेश खड़के बैक टू द डग आउट। व्यक्तिमत्व अरुणदादा तारेकर आपल्या सासेवाडीच्या मंडळींना काही खाद्यपदार्थ आणि पेय देत हे खूप छान व्यक्तिमत्व राहिलंय सदैव, ज्या माणसानं अनेक माणसं स्वभावातून जोडली आणि माणुसकीच्या जीवावरती खरा माणूस बनलेले आमचे साई भक्त आदरणीय अरुणदादा पाटील यांचं मंचाकडे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण या आतील कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. तो बिल्कुल यहां पर बात करेंगे रन संख्या 22 पहले विकेट की तलाश थी यहां पर टीम भिंगारी को। सिद्धिविनायक भिंगारी जिन्होंने पहले सत्र में 47 रन बनाया, 48 रनों का टारगेट का पीछा करनी होती थी रोडपाली टीम। शानदार शुरुआत। नए बल्लेबाज शशि यादव मैदान पर पहुंचे, एक रन प्राप्त करते हुए सिंगल के साथ अपना खाता खोला। और रन संख्या की बात करेंगे 23 रन जीतने के लिए अभी भी 25 रन की आवश्यकता है। 16 गेंदे 25 मुकाबला अभी भी बैलेंस है। यहां से एक आध विकेट आती है तो फिर भिंगारी टीम मुकाबले में वापसी कर सकती है और यहां से बबुल भगत की पारी अच्छी रहती है तो फिर मैदान पर मुकाबला जीत सकते हैं शाम स्पोर्ट रोडपाली टीम। गेंदबाज तैयार। ये गेंद थोड़ी सी लाइन से खराब है, बिल्कुल ऑप्शन के काफी बाहर थी। हम पर हमारे बताते हुए आत्माराम कोहली सर वाइट का इशारा। रन संख्या की बात करेंगे संजय मात्रे, सॉरी ऑन फील्ड बिल्कुल मेन अंपायर। रन संख्या 24 रन, 24 रन बने, अभी भी 24 बनाने। इस ओवर की बात करेंगे तो 2 गेंदे हुए यानी कि 14 गेंद में 24 बने, 16 में अभी भी 24 की जरूरत है। ये कट टू कट मुकाबला है। फुल टॉस गेंद क्रिकेट की भाषा में सबसे खराब कहते हैं, मगर उस गेंद के ऊपर एक सिंगल आई, सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 25 रन बने। 15 गेंदों का खेल समाप्त हुआ, 15 गेंदों के ऊपर 25 रन बने, वही 15 गेंदें बची और अब 23 की आवश्यकता है। रोडपाली टीम की बात करेंगे अच्छी स्थिति में है। रोडपाली बनाम भिंगारी के बीच बिग पार्ट लड़त जीतने के बाद विनिंग के बीच मुकाबला होगा, यानी कि पहला मुकाबला सुनील स्पोर्ट्स चिंचवाड़ा टीम ने जीता है। तो आइए कप्तान चिंचवाड़ा टीम के, क्योंकि इस मुकाबले के बाद आपका मुकाबला तुरंत होगा विनिंग के बीच। कुणाल नाइक फिर एक बार, इस बार बड़ी शॉट हवा में है, गेंद उतनी लंबी स्क्रीन के सामने सीमा रेखा के बाहर, शशि यादव के बल्ले से शानदार छक्का। आप रन संख्या की बात करेंगे, टोटल 31 रन जीतने के लिए 17 रन की अब आवश्यकता होगी 14 गेंदों के ऊपर।
फिर एक बार शक्ति प्रदर्शन शशि जाधव और एक शानदार छक्का। था 2 गेंदे 2 बड़े छक्के और वही तो मुकाबले का टर्निंग पॉइंट है, क्योंकि अब 13 गेंद में केवल 11 की आवश्यकता है। तर खऱ्या अर्थानं विचार केला तर जेव्हा जेव्हा श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघ खेळतो ना तेव्हा तेव्हा बंटी डोलकर गणेशपुरी, मी तर नेहमी सांगतो की बंटी डोलकर गणेशपुरीचा भलेही असेल परंतु सदैव रोडपलकरांच्या सोबत असल्या त्याच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा रोडपाली संघाला आणि या स्पर्धेला येत आहेत. धन्यवाद. यस, बंटी डोलकर भी मुकाबला देख रहे हैं, उनका स्वागत करेंगे। रोडपाली टीम को शुभकामनाएं। फुल टॉस गेंद फिर एक बार और शशि जाधव को इस तरह से गेंदे देंगे तो वो गेंदे नहीं रहेगी ग्राउंड में। और एक आर पार स्टेडियम पर लगातार 3 गेंदे 3 छक्के, मुकाबले की हवा निकल चुकी है क्योंकि अब 12 गेंदे केवल 5 की आवश्यकता है। रन संख्या 43। टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा, हा सामना जर संपेल ना आपल्याला लगेच टॉस केला जाईल कारण आज फायनल डे आहे त्याच्यामुळे आणखीन 3 सामने एक्स्ट्रा आहेत. तर विनंती करेन की आपण लगेच टॉस संपर्क साधा. तब गेंदबाजी करेंगे फिरकी के जादूगर रघु परदेशी। पूरी रायगढ़ थाने में चर्चा इस खिलाड़ी की। बिल्कुल यहाँ पर एक सिंगल प्राप्त किया, सिंगल के साथ रन संख्या 44 रन जीतने के लिए केवल 4 की आवश्यकता है। सवाल उठा दर्शकों का कि रघु परदेशी है तो फिर इतने लेट क्यों गेंदबाजी करेंगे, शायद कुछ अलग नतीजा है। फिरकी के जादूगर स्विन है, उनके हाथ में कला है, उंगलियों में कला है, घुमाते गेंद को। और बिल्कुल देखिए अब ज्यादा और गेंद को स्पिन किया, ऑफ स्टंप के बाहर निकली, वाइट का इशारा, रन संख्या 45। ये देखिए स्विच हिट का प्रयास किया और बिल्कुल यहाँ पर गेंद को खेला। जब तक गेंद को फील करे तब तक एक सिंगल प्राप्त करेंगे। दोनों बल्लेबाज जानते कि अब सिंगल नंबर से भी मुकाबला जीत सकते हैं क्योंकि 2 रन की केवल आवश्यकता है। 10 गेंदे 2 की आवश्यकता, पूरी तरह से मुकाबले में मजबूत स्थिति। ये अच्छी डिलीवरी है, मैंने इसलिए कहा ये फिरकी के जादूगर है, स्विंग के बादशाह रघु परदेसी। मैदान पर देखिए कितनी अच्छी टर्न है, मिडल स्टंप पर गेंद करते बाहर निकालते हैं पूरी व्हाइट रेखा की तरफ। और एक सिंगल के साथ स्कोर इस लेवल, केवल 1 की आवश्यकता। मैदान के ऊपर रोडपाली टीम जो कि श्याम स्पोर्ट रोडपाली टीम पूरी तरह से जीत की कगार पर है। सिद्धिविनायक भिंगारी टीम, ये अच्छी शॉट, विनिंग स्ट्रोक और ये मुकाबला जीत लिया मैदान के अंदर श्याम स्पोर्ट रोडपाली टीम। कांग्रेचुलेशन, शुभकामना देंगे रोडपाली टीम को। हार्ड लक सिद्धिविनायक भिंगारी टीम।